नमस्कार मित्रांनो, पवार घराण्यात उभी फूट पडली आहेत. सुनेत्रा वहिनींचा होकार आणि शरद पवारांचा नाकार. बारामती ते पुणे राजकीय स्क्रिप्टचा सविस्तर उलगडा आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे नाव म्हणजेच सत्तेचंच केंद्रस्थान. मात्र आज राज्याने एक वेगळे वळण पाहिले आहेत, ज्याची कल्पना कदाचित अजित पवारांच्या निधनानंतर कोणीही केली नव्हती. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी पवार कुटुंब दोन दिशाने विभागले गेले आहेत. एका बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसह पार्थ आणि जय सत्तेच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून होकार हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की त्यामागे एखादी राजकीय स्क्रिप्ट आहेत हे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याऐवजी त्या जागेवर पवार कुटुंब कधीही न भरून निघणारी राजकीय दरी निर्माण झाली आहेत. शरद पवारांची अभियंता, सुनेत्रा पवारांचा अनपेक्षित होकार आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची पडद्यामागची हालचाल यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा नवा डाव रचल्या गेल्याच्या चर्चा आहेत. सुप्रिया सुळे यांना डावलून सुनेत्रा पवारांना पुढे करणे हा महाराष्ट्राच्या विलिनीकरणाला पूर्णविराम देणारा निर्णय ठरला आहे. शनिवारीच म्हणजे 31 जानेवारी 2026 सकाळी शरद पवारांनी घेतलेली तातडीची पत्रकार परिषद अनेक अर्थांना बोलकी होती. अत्यंत शांतपणे ठाम स्वरात पवारांनी स्पष्ट केलं की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्याची शपथ घेत आहेत याची पुष्टता कल्पना त्यांना किंवा सुप्रिया सुळेंना नव्हती. आमच्या कुटुंबातील कोणीही या सोहळ्याला उपस्थितीत राहणार नाहीत असं सांगत त्यांनी या निर्णयाशी आपला संबंध तोडून टाकला. अजित पवारांच्या निधनाच्या 3 दिवसानंतरच झालेल्या या हालचालींनी शरद पवारांच्या रणनीतीला मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी घेतलेले भाजप विरोधात भूमिका पाहता शरद पवार पुन्हा एकदा सर्व सूत्र आपल्या हाती घेतील आणि सुप्रिया सुळे यांच्या केंद्रात वर्णी लागतील असं चित्र होतं. मात्र सूत्राच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना शरद पवारांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारणं सोयीचं वाटत नव्हतं. परंतु पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले असते तर पक्षाची कमान सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांच्याकडे गेली असती. हीच शक्यता मोडीत काढण्यासाठी कुटुंबाची एकत्रित बैठक होण्याआधीच सुनेत्रा पवारांचे नाव पुढे करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मग सुनेत्रा पवारांनाच का संधी मिळाली याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सुनेत्रा पवारांना थेट राजकीय किंवा प्रशासकीय अनुभव नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यामागचं भाजपचं हायकमांड आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचं एकमत झालं यामागे दोन प्रमुख कारण सांगितली जात आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून मतांमध्ये रूपांतरित करणे सोपे होईल. पवार कुटुंबातील व्यक्तीला सत्तेत वाटा देऊन शरद पवारांचा वारसा राजकारणाला शह देणे. जर सुप्रिया सुळेंना संधी मिळाली असती तर शरद पवारांची पकड पुन्हा मजबूत झाली असती. सुनेत्रा पवारांमुळे सत्तेची सूत्र सध्याच्या गटाकडे राहतील. मग 13 दिवसाचाही अवकाश नाहीत. घाई नक्की कुणाला झाली होती याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. अजित पवारांच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार या जय पवार यांच्यासह पुण्याला रवाना झाल्या. हिंदू संस्कृतीत 13 दिवसाचा दुखवटा पाळला जातो. मात्र त्याआधीच सत्तेची पदे भूषवण्यात घाई नक्की कुणाला होती हा प्रश्न बारामतीच्या जनतेलाही सातवत होता. ही घाई राष्ट्रवादीतील नेत्यांना होती की भाजपाचा शरद पवारांना संधी द्यायची नव्हती हा वादाचा मुद्दा ठरला आहे. मग सुप्रिया सुळे भविष्याच्या राजकारणातून आऊट झाल्या आहेत का याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. पवारांच्या वारसासाठी आता वहिनी विरुद्ध ताई असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आता पूर्णपणे विरोधी बाकावर बसून आपली शक्ती आजमावतील तर सुनेत्रा पवार सरकारच्या माध्यमातून आपली जम बसवतील. मग सत्तेतील लढाई की घराणेशाहीतील संघर्ष याकडे थोडं लक्ष देऊया.
आजचा प्रश्न केवळ सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या इतकाच उरलेला नाहीत. खरा प्रश्न असा आहे की ही एक राजकीय स्क्रिप्ट अंमलबजावणी आहेत का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनींचा वापर केला का? अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 72 तासात हे कुटुंब दोन टोकाचे कसे फाटले? या निर्णयाचे पडसाद केवळ पवार कुटुंबातच नाही तर आगामी निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या समाजकारणावरही उमटत राहील. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.